तर मित्रांनो आता सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये अशा रानातल्या आपल्याला वेगवेगळ्या भाज्या ह्या भेटतात। तर मित्रांनो ह्या रानातल्या भाज्या एकदम आयुर्वेदिक असतात। त्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्येच येणारे अशीच एक भाजीची रेसिपी आज बनवायची आहे। तर मित्रांनो ही भाजी आहे फांदीची भाजी। तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही फांदीची भाजी खाल्लेली आहे का नाही ते। तर मित्रांनो याच फांदीच्या भाजीपासून आज आपल्याला मुटके बनवायचे आहेत। तर आपण त्याला शेंगोळे सुद्धा म्हणतो। तर आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत फांदीच्या भाजीपासून मुटके। तर आमच्याकडे मित्रांनो याला मुटके म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवीनच अशी रेसिपी बनवायची आहे। तर पहा ही घेतलेली भाजी। तर मित्रांनो ही फांदीची भाजी आहे। तर आमच्याकडे या भाजीला फांदीची भाजी म्हणतात आणि ही भाजी आपल्याला रानामध्येच भेटते। तर पहा अशा प्रकारे त्याची पानं असतात। तर वड्या बनवायच्या आहेत आपल्याला याच्या। तर पहा अशी हे पानं असतात त्याची। तर मित्रांनो ही भाजी आपल्याला फक्त रानामध्येच भेटते आणि तेही उन्हाळ्यामध्येच असते। तर एवढी भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी आता थोडी बारीक कापून घ्यायची आहे। तर ही भाजी एकदम आयुर्वेदिक आहे आणि खायला सुद्धा खूप भारी लागते। तर आता हे सगळी भाजी अशीच बारीक कापून घ्यायची आहे आणि भाजीत टाकण्यासाठी येथे वाटायचे मिरची। तर यामध्ये मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेलं आहे। तर आता हे पाट्यावरतीच आम्ही वाटून घेणार आहोत। तर पाट्यावरतीच आता मिरची तयार करायची आहे। तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे। तर पहा आता मिरची वाटून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भाजीमध्ये। तर हे घेतलेलं आहे हुलग्याचं पीठ। मित्रांनो आपल्याला हे भाजी बनवायला हुलग्याचंच पीठ वापरायचं आहे। तर पहा हे आहे हुलग्याचं पीठ आणि आता आधी चाळून घ्यायचं आहे मळण्याआधी। त्यासाठी पाणी पण तापायला ठेवलेलं आहे। तर पाणी हे उकळून घ्यायचं आहे। तर पहा पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे। यावरती झाकण ठेवलेलं आहे म्हणजे पाणी हे लवकर तापेल। आणि आता लगेच पीठ मळायचे आहे। तर आता पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण कापून ठेवलेली भाजी हे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे। तर पिठामध्ये आता भाजी ही मळून घ्यायची आहे। आणि यानंतर पण आपल्याला लागल तसं पीठ टाकायचं आहे। आणि आता टाकायचे आहे मिरची। तर यामध्ये आपल्याला मसाले नाही वापरायचे। तर आपण जेवढं वाटून घेतलेलं आहे तर तेवढंच वापरायचं आहे। तर मसाले न वापरताच भाजी बनवायची आहे। तर पहा आता पीठ मळून झालेलं आहे। तर असं घट्ट पीठ मळायचं आहे। तर आपल्याला आता असे मुटके बनवायचे आहेत। तर मित्रांनो याला मुटके म्हणतात। तर असे हातानेच बनवायचे असतात हे। तर लहान साईजचे असे बनवायचे असतात। तर पहा असे बनवायचे आहेत आता। मित्रांनो हे बनवायला सुद्धा हे पीठ चिकट असतं त्यामुळे थोडे दमानेच असे बनवावे लागतात। तर हाताला सुद्धा चिटकतं। तर आता बरेच मुटके बनवून झालेले आहेत आणि आता पाणीही उकळलेलं आहे। तर पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता। आणि आता आपल्याला लगेच मुटके यामध्ये टाकायचे आहेत। तर शिजायला आता लगेच टाकायचे आहेत उकळत्या पाण्यामध्येच। तर आपल्याला हे पाणी उकळल्यानंतर मगच पाण्यामध्ये शिजायला टाकायचे आहेत।
तर आता निम्मे बनवून झालेले आहेत आणि आता यामध्ये टाकायचं आहे तेल. तर 2 चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता हे राहिलेले पण असेच बनवून घ्यायचे आहेत आणि शिजायला टाकायचे आहेत. तर पहा आता सगळे मुटके आमचे बनवून झालेले आहेत आणि आता शिजायला टाकलेले आहेत. तर पातेल्यामध्ये आता शिजायला टाकलेले आहेत आणि हे आपल्याला आता अर्धा ते पाऊण तासापर्यंत हे शिजवून घ्यायचे आहेत, थोडे कमी जाळावरतीच. तर आपण जास्त जर जाळ केला तर ते उतू जातं, त्यामुळे हे कमी जाळावरती शिजवायचं असतं. तर पहा मित्रांनो, आता बराच वेळ झालेला आहे आणि सगळं पाणी आता आटलेलं आहे आणि आपले मुटके आता शिजून तयार झालेले आहेत. तर एकदम सुके झालेले आहेत आणि हे आपल्याला सुकेच बनवायचे असतात. तर पहा एकदम सुके झालेले आहेत. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे मुटके तयार झालेले आहेत आता. तर एकदम सुके बनवायचे असतात, तर यामध्ये रस्सा नाही ठेवायचा.